श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भारत पण बोलायचंय, जय शिवाजी, जय शिवाजी। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शैक्षणिक संकुल भविष्यचे अध्यक्ष आदरणीय श्री खडसे सर, एकलव्य शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री पवार सर, दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाचे जे निमित्त आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। नुसतं नाव जरी उच्चारलं तरी अंगावर रोमांच उठे राहतात, अशा या नावामध्ये जादू आहे। त्या व्यक्तीच्या जीवनाविषयी बोलताना अनेक प्रसंग आहेत की ते जे इथं सांगायला गेलं तर अनेक जन्म घ्यावे लागतील, असा त्या महान व्यक्तीचा परिचय आहे। म्हणून मी सर्वांना सांगता एकच प्रसंग सांगतो त्यांच्या जीवनातील, ती म्हणजे सुरतेची स्वारी। शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा मामा तो पुण्याला आला आणि त्याने 3 वर्ष तो तिथे राहिला आणि तिथं त्याने भरपूर आपल्या स्वराज्याचे नुकसान केले। नुकसान केल्यानंतर त्याची भरपाई भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक योजना आखायची ठरवली की आपल्याला पैसे पाहिजे, स्वराज्य निर्मिती करायची, नवीन किल्ले बांधायचे, आरमार भरायचे, सैनिकांना तयार करायचे, त्याकरता संपत्तीची गरज आहे। मग त्यांनी त्यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यावरती सर्वप्रथम पाठवी सोपवली आणि त्यांनी जो निरोप दिला, त्यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार त्यांनी त्या काळातलं भारतातलं नव्हे तर संपूर्ण जगातलं सर्वात श्रीमंत शहर म्हणजे सुरत, हे सुरत शहर सुरतेवर स्वारी करायचं ठरवलं। हे औरंगजेबाचे सर्वात मोठे शहर होते, सर्वात मोठे म्हणजे आज जे भारतात मुंबईचं स्थान आहे किंवा संपूर्ण जगात आज टोकियो किंवा जपान, अमेरिकेचं वॉशिंग्टन यासारख्या शहरांचं स्थान आहे, ते स्थान त्या सुरतचं होतं। मग ते तिथून संपत्ती गोळा करायचे ठरवलं आणि त्याच्यावर स्वारी करायचे ठरवलं। मग त्याच्या अगोदर 6 महिने अगोदर सर्व त्यांनी योजना आखली। तिथं त्यांनी त्यांचे गुप्तहेर पाठवले आणि गुप्तहेर पाठवल्यानंतर किती खडाखडा माहिती घेतली आणि कुठे कोणाकडे किती संपत्ती आहे काय आहे ते सर्व ठरवलं। आणि नंतर शिवाजी महाराज राजगडावरून निघाले। निघताना त्यांनी एक अफवा पसरवली की आम्ही म्हणजे शिवाजी महाराज औरंगाबादकडे, जे आपण संभाजीनगर म्हणतो त्या शहराकडे निघालेले आहेत। आणि नंतर काही ठिकाणी अफवा पसरवली की वसई विरारकडे निघाले आहेत। नंतर एक अफवा पसरवली की ते मुंबईकडे चाल करून जाणार आहेत। अशा 2-3 अफवा पसरवल्या आणि ते निघाले। निघाल्यानंतर जेव्हा मुघलांना समजलं की शिवाजी महाराज औरंगाबाद